हातमाग क्षेत्र वोकल फॉर लोकलसाठी महत्त्वाचं अंग आहे आणि हा आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। बेरोजगारी कमी करण्यासाठी देखील हातमाग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं असं सांगत हातमागाची उत्पादनं अधिकाधिक वापरण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी सुरू केलेलं स्वदेशी आंदोलन हे राष्ट्रभावनेशी जोडलेलं होतं। आर्थिक विकासासाठी आर्थिक राष्ट्रवाद देखील महत्त्वाचा आहे यावर देखील त्यांनी भर दिला। प्रधानमंत्री जी ने एक नारा और दिया था, बी वोकल फॉर लोकल। उसका अहम अंग है हथकरघा, इसके उत्पाद। आर्थिक स्वतंत्रता का ये मूल आधार है। आप अंदाजा लगाइए कि आर्थिक स्वतंत्रता में यदि हम विश्वास करें तो हमारे देश के कितने फायदे होंगे। मन को बड़ी पीड़ा होती है कि जो हथकरघा से उत्पाद हो सकता है उसका आयात हम करते हैं विदेशों से। आई देयरफॉर स्ट्रांगली एडवोकेट इकोनॉमिक नेशनलिज्म। Economic nationalism is fundamental to our spinal economic growth. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हातमाग क्षेत्रात अभूतपूर्व कार्य झालं असून अनेक सुधारणाही झाल्या आहेत असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं। हातमाग क्षेत्रात काम करण्याचं आणि हातमागावरील उत्पादनं वापरण्याचं आवाहन पंतप्रधानांनी सातत्यानं केलं आहे। त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले। या क्षेत्रात 70% महिला असून महिलांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था या क्षेत्रात दिसून येत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं। इसमें 70% इस क्षेत्र में हमारी महिलाएं लगी हुई हैं। ये हैंडलूम एक ऐसा सेक्टर है जो वीमेन लेड इकोनॉमी को बताता है, महिला आधारित अर्थशास्त्र है। मैं आज के अवसर पर सभी बुनकरों से निवेदन करूंगा कि अपने बच्चों को जरूर इस ओर आप ध्यान आकृष्ट कराएं। IIST इंडियन इंस्टीट्यूट ऑफ हैंडलूम टेक्सटाइल में अपने बच्चों को डिप्लोमा कोर्स कराएं भारत सरकार की ओर से। या कार्यक्रमात 5 संत कबीर पुरस्कार आणि 17 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात आले। उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार कॅटलॉग आणि परंपरा भारताची शाश्वत हातमाग परंपरा हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांच्यासह खासदार, प्रतिष्ठित व्यक्ती, डिझायनर, निर्यातदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी हे मान्यवर तसंच देशभरातले किमान 1000 विणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते। हातमाग क्षेत्राचं महत्त्व आणि सामाजिक आर्थिक विकासातलं त्याचं योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो।